गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे की हे या लोकांनी जे तुमच्या मतांचा जो अपमान केलाय, या लोकांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, शिकवली पाहिजे. तुमच्या मतांचा जो अपमान झाला त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे. मला असं वाटतं ही निवडणूक त्याची आहे. महाराष्ट्रामध्ये मी जे सतत सांगतोय ना की ज्या या सगळ्या गोष्टींची ज्यांनी प्रतारणा केली ना, ते जर परत परत जर समजा निवडून आले, मला असं वाटतं महाराष्ट्र संपला म्हणून समजायचं तुम्ही. पुढे काही नाही होऊ शकत आणि पुढे काही होऊ नाही शकत. आज मी तुमच्याकडे आलोय तो फक्त एवढ्यासाठीच आलोय, जे 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस. त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. तिथून सगळी सुरुवात झाली. म्हणजे गंमत बघा, या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी बाहेर पडलो, मग शिंदे बाहेर पडले. पण जो माणूस महाराष्ट्र माननीय बाळासाहेबांना जो त्रास देऊन जो फुटून पहिला जो गेला माणूस, ते छगन भुजबळ. ते भुजबळांबरोबर हा माणूस त्यांना मातोश्रीवरती जेवायला बोलवतो. बाळासाहेबांना त्रास दिला हा सोडून द्या, त्याचा ह्याला काही देणं घेणं नाही. आणि बाकीच्यांकडे बाकीचे शत्रू व्हायचे. माननीय बाळासाहेबांकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन बघा, आणि ह्यांनी जी कृत्य केली आहेत ना त्या पण गोष्टी बघा. एकदा सगळ्या गोष्टींना विचारांना एकदा उजळली द्या. गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं, हा माणूस कसा वागला, कोणाशी काय केलं, त्या करोना काळामध्ये कसा वागला, हे सगळ्या गोष्टी आठवा आणि 20 तारखेला मतदानाला जा. येत्या 20 तारखेला ही निवडणूक महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. प्रत्येक निवडणूक ही महत्वाची असतेच, पण ही निवडणूक सर्वात महत्वाची आहे. म्हणून मी आपल्याला ते आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलेलो आहे. येत्या 20 तारखेला आपले उमेदवार बाळा नांदगावकर. आता बाळा पुढे नको येऊ, आज तिकडेच आहे. मी मगाशी विचारलं, म्हटलं ते काय ब्रेक बिक लावलाय ना तिकडे, म्हटलं बस बस. आपले उमेदवार, लोकप्रिय उमेदवार आपले बाळा नांदगावकर, तसेच माझे महाराष्ट्रामध्ये जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केलेले सगळे उमेदवार, या सर्व उमेदवारांना मी महाराष्ट्रात जाऊ नाही शकलो सगळ्या मतदारसंघामध्ये, कारण वेळच कमी मिळाला प्रचाराला. आणि त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये मी येऊ शकलो नाही, त्यांना भेटू शकलो नाही माझ्या जनतेला, मी त्यांची इथूनच मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु मला असं वाटतं येत्या या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कोणी उमेदवार इथे महाराष्ट्रामध्ये उभे असतील त्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. निश्चितच